हरिओम. आवाज येतोय ना नाही माझा? हो येतोय. फार सुंदर. अहोबिलम मी पहिल्यांदा ऐकलं. मस्त. किती वेळाचा ट्रेक होता तुझा? एक अर्धा तास असेल. अर्धा तास मंदिरांपर्यंत जाण्यासाठी ना? हा. वा. आणि कधी गेला होतास? मी ऑगस्ट मध्ये. अरे वा. मस्त. आता नवीन माहिती कळली आहे मला पण. पुढच्या वेळेस मला चान्स मिळाला की जाईन मी पण बघायला. व्हेरी नाईस. तर छान, सगळ्यांनी इतकं सुंदर प्रेझेंटेशन केलं. गोष्ट पण छान सांगितली सोहमनी, आहांनी उत्तर फार मस्त दिलं. निरंजनचं प्रेझेंटेशन, आत्ताच आपल्याकडे गणपती बाप्पा येऊन गेले. खूपच सुंदर. आणि आशुतोष दादाची कथा जी सांगितली आशुतोष दादानी शूर्पणखेची, आणि कशी फजिती झाली की नाही शूर्पणखेची. पुढे ती गेली रडत रावणाकडे आणि रावणाला फूस लावली. त्यामुळे कसं म्हणजे बहीण होती पण कशी वागली, आपल्याला थोडंसं केअरफुल राहायला पाहिजे की असं वागता कामा नाही कोणी. आणि त्याच्यामुळे रावण भडकला आणि त्याच्यानंतर जे काय घडलं ते आपल्याला माहिती आहे. म्हणजे पण छान छान रामायणातल्या गोष्टी पण आपण बघतच जाऊया. तर आता हे सगळं राम बाप्पापासून प्रेरणा घेतलेले असे आपले शिवाजी महाराज, आणि शिवाजी महाराजांचं आपण चरित्र बघतोय. आणि गंमत म्हणजे आज आपण कर्नाटक स्वारी असा जो भाग आहे शिवाजी महाराजांच्या, हे पुरुषार्थ, पराक्रम, शौर्य प्रचंड गाजवलेलं आहे. आणि ह्या कर्नाटक स्वारीचा जो भाग आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये अनायसे आता तसं अनयनी सांगितलं की आंध्र प्रदेश पासून थोडं जवळ, म्हणजे तसं लांब म्हणायला पाहिजे, पण त्या भागामध्ये आलेलं जे हे नवनरसिंह आणि जे अहोबिलम मंदिर आहे, तर ह्या आंध्र प्रदेश भागामध्ये हैदराबादच्या प्रांतात तिथे घडलेली ही सगळी कथा आहे, हा सगळा इतिहास आहे. तर आपण मागच्या वेळेला थोडंसं महाराजांचे चरित्रामधले गुण आणि कशी कृष्णनीती होती हा भाग बघितला होता. तर तिकडनं पुढे बघताना दक्षिणेमध्ये ह्या सगळ्या शाया होत्या. दक्षिण म्हणजे साऊथ इंडिया बरं का. तर मॅप्स बघा, तुम्हाला स्क्रीनवरती दिसतील. तर इथे दोन शाया म्हणजे आपण म्हणू की हे शहा म्हणजे सगळे जे मिडल ईस्टचा जो सगळं रिजन आहे, म्हणजे आताच UAE म्हणा, इराण, इराक, थोडस त्यानंतर काही इजिप्तचा पण भाग त्यामध्ये, म्हणजे हा सगळा प्रांत तिथे येतो. तर त्या सगळ्या भागातनं आलेले टर्की वगैरे इकडनं सगळी आक्रमणं, म्हणजे वाया अफगाणिस्तान आणि तिकडनं दिल्ली आणि अशी तिकडनं खाली सगळी आपल्यावरती सगळे अटॅक्स झाले. म्हणजे आणि वेगवेगळ्या ठिकाणचे हे अरबस्थानामधून आलेले लोक होते. आणि त्याचबरोबर हे इराण, इराक या ठिकाणून आलेले हे शहा असे सर्व होते. तर त्याच्यामध्ये दोन जे असे किंगडम्स होते, तर त्याच्यामध्ये एक होते बिजापूर किंवा विजयपूर, विजयनगरचं जो सगळं साम्राज्य असं म्हटलं जातं. तर विजापूर किंवा बिजापूर असं त्यांनी नाव ठेवलं. तिथे जर तुम्हाला लेफ्ट साईडला दिसेल ती आदिलशाही होती. आणि त्या ठिकाणी राईट साईडला जर तुम्ही बघितलं तर हा सगळा आता थोडासा आंध्र साईडचा जो सगळा भाग आहे, हैदराबाद आता मुख्य करून त्या ठिकाणी येतं आत्ताचं. म्हणजे तेव्हा पण हैदराबाद, तेव्हा भाग्यनगर असं त्याचं नाव होतं. आताही आहे भाग्यनगर प्रोव्हिन्स तिथे. पण त्याला त्या भागामध्ये जो होता ते कुतुबशाही होती. तर आता महाराजांचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये स्वराज्य स्थापन केलं होतं महाराजांनी. आणि बराचसा भाग हा साऊथ इंडियाचा जो होता, तर हा साऊथ इंडियाचा भाग जो होता तो आता स्वराज्याखाली आणायचा होता. पण त्या ठिकाणी चाललं काय होतं, तर आदिलशाही आणि कुतुबशाही या ठिकाणी काही पठाण होते. तर त्या ठिकाणी बहलोल खान पठाण, हुसेन खान, त्याच्यानंतर तो लोधी खान पठाण, त्यानंतर अब्दुल रेहमान खान पठाण, असे असे जे सगळे पठाण होते ते ह्या ठिकाणी बोकाळले होते. बोकाळले म्हणजे काय होते, ते प्रचंड माजले होते आणि त्यांची ताकद वाढत चालली होती. तर काही करून हा जो सगळा भाग आहे त्या ठिकाणी प्रचंड अत्याचार चालले होते. त्यामुळे हा स्वराज्यामध्ये आणायचा असा महाराजांचा बेतमे मानस होतं, मनात होतं त्यांच्या. आता असं सगळं असताना ते कसं काय करायचं, ह्याला काही करून राजकारण त्या ठिकाणी म्हणजे कशा पद्धतीने इथे स्वराज्यामध्ये आणता येईल असा विचार महाराजांचा चालला होता. आता दुर्दैव बघा बरं का देशाचं, तर महाराजांचेच भाऊ म्हणजे महाराजांचे वडील खरं तर शहाजीराजे भोसले, शहाजीराजे भोसलेंची एक पत्नी जी होती ती शहाजीराजे हे आदिलशहाचे सरदार होते. म्हणजे आपण विचार करू शकतो कसे कसे हे सगळ्या गोष्टी घडत गेल्यात इतिहासामध्ये. शहाजीराजांनी स्वतः स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा तो नासफल झाला. म्हणजे त्यांना त्याच्यात यश आलं नाही, मोडून काढलं गेलं त्यांचं बंड. पण असं जरी असलं तरी शहाजी राजांनी नेहमी शिवाजी महाराजांना बॅकअप केलं होतं. त्यामुळे शहाजी राजांकडे बरीच मोठी सरदारकी आदिलशाहीची असल्यामुळे आदिलशहाला खूप मोठी फौज ही डायरेक्टली महाराजांवरती
सोडता येत नव्हती. बहुधा सोडताना त्याला 10 वेळा विचार करायला लागत होता. शहाजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी अनेक सरदार मोठे मोठे सोडले होते. आणि आता असं असताना शहाजीराजांचा एक पुत्र म्हणजे महाराजांचेच भाऊ एकोजी राजे, तुम्ही जर खाली बघितलं तर चेन्नईचा जो भाग आहे म्हणजे तमिळनाडू, स्टेट ऑफ तामिळनाडू, ह्या सगळ्या भागामध्ये चेन्नई, मदुराई आणि तंजोर या सगळ्या भागामध्ये एकोजी राजे भोसले म्हणजे जिथे शहाजी राजांची सरदारकी होती त्या ठिकाणी एकोजी राजे आता ती सरदारकी सांभाळत होते. आणि सांभाळतच नुसते नव्हते तर ते वाढवत होते. आता हे एकोजी राजे पण प्रचंड शूरवीर होते. पण सगळं शौर्य, त्यांचं सगळं कर्तृत्व हे दुर्दैवाने आदिलशहाच्या दरबारामध्ये चालले होते. म्हणजे आदिलशहाचेच गुलाम ते झाले होते. आता महाराजांचाच भाऊ, पण एका ठिकाणी एक भाऊ एवढं प्रचंड मोठं स्वराज्य आणि एवढा मोठा ध्यास घेऊन सुराज्य स्थापन करण्याचा अतोनात प्रयत्न करतोय, सगळं जीवन त्याच्यासाठी खपवतोय, आणि दुसरीकडे असाच शूरवीर भाऊ आहे पण दुर्दैवाने तो आदिलशहाला मिळालेला होता. आता हे सगळं असं असताना ह्या सगळ्या दक्षिणेमध्ये कुतुबशाही, आदिलशाही, हे एकोजी राजे ह्या सगळ्यामधनं हे कसं साध्य करायचं हा प्रचंड अवघड प्रश्न महाराजांसमोर होता. सॉरी. तर आता महाराजांच्या मनामध्ये हे सगळं चाललेलं असताना झालं कसं की हे का करायचं, तर औरंगजेबाला टक्कर द्यायची होती. या पठाणांचं सगळं जे जो मास चालला होता, त्यांचं राज्य जे तिकडे बोकाळलं होतं, तर हे सगळं पठाणांचं जे राज्य होतं ते मोडून काढायचं होतं. लोकांना प्रचंड हे त्रास देत होते आणि हे सगळं स्वराज्यात आणायचं. आता हे सगळं करण्यासाठी म्हणून काहीतरी प्रसंग निर्माण होणं गरजेचं होतं आणि तसाच झाला. तो प्रसंग काय निर्माण झाला की एकोजी राजांकडे एक रघुनाथ पंत हनुमंते नावाचे एक वकील होते त्यांच्या दरबारी. म्हणजे वकील, सरदार की अशी दोन्ही त्यांच्याकडे होती आणि मुत्सद्दी होते आणि प्रचंड शूरवीर असे ते ब्राह्मण होते. आणि यांचं आणि एकोजी राजांचं काहीतरी करून बिनसलं आणि ते थेट महाराजांकडे आले. आणि महाराजांकडे जे आले ते मोठं राजकारण साधायची संधीच घेऊन आले दक्षिणेमधलं. महाराजांना तेच पाहिजे होतं. आणि महाराजांना ते म्हणाले की महाराज, जर तुम्ही चालून गेलात दक्षिणेवरती तर निश्चितच जसं महाराष्ट्राचा बराचसा मोठा प्रांत स्वराज्यामध्ये आलाय तसं खालचा दक्षिणेचा प्रांत पण भारतातला स्वराज्यामध्ये सहजच सामील होईल. तर तुम्ही नक्की याचा विचार करा आणि त्या दृष्टिकोनातनं कुतुबशहा बरोबर बोलणी सुरू करा. हा कुतुबशहा जो होता तो आपण मागच्या स्लाइडमध्ये म्हणजे पहिल्या स्लाइडमध्ये बघितलं की जी कुतुबशाही होती ते आता जसं हैदराबादची सगळी साईड सांगितली की नाही आणि प्रेझेंटेशन आहे, तर त्या ठिकाणी हैदराबादमध्ये त्याचं राज्य होतं. आता तिथे भाग्यनगर हे त्याचं कॅपिटल होतं. आता इथे ह्या कुतुबशहाकडे ना एक महाराजांचा एक वकील पण होताच बरं का. आता झालं असं की त्या कुतुबशाहीकडे त्याच्यावर मैत्री करा असं ह्या हनुमंते जे होते, रघुनाथ पंत हनुमंते, त्यांनी सल्ला दिला. आता हा जो कुतुबशाह होता ना, तो कुतुबशाह खरं तर तसा शूर नव्हता, त्याच्याकडे फार कर्तृत्व नव्हतं, तो फार मुत्सद्दी नव्हता. पण असं जरी असलं तरी तो हे पक्क जाणून होता की माझ्यामध्ये हे कुठलेही गुण नाही आहेत. आणि हे जाणून त्याच्याकडे मात्र एक जबरदस्त त्यांचाच सरदार होता, एक ब्राह्मण सरदारच होता आणि त्याचं नाव होतं मादण्णा पिंगळी. आणि ह्या मादण्णा पिंगळी जो होता त्या अण्णाकडे म्हणजे जबरदस्त कर्तृत्व होतं. तो निष्ठावान होता, तो मुत्सद्दी होता, शूरवीर होता, पराक्रमी होता आणि सगळी कुतुबशाही तो सांभाळत होता. आणि तो अतिशय निष्ठावान म्हणजे लॉयल असल्यामुळे तो कुतुबशहा त्या ठिकाणी त्याची कुतुबशाही टिकून तिथे राज्य करू शकत होता. आता ह्या पिंगळी ब्राह्मणाला म्हणजे मादण्णाला माहिती होतं की आपल्या कुतुबशहाचं हित पण कशात आहे. त्यामुळे जशी ही राजकारणाची बोलणी म्हणजे मैत्रीची बोलणी महाराजांनी सुरू केली तशीच त्यांनी पण त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवायला सुरुवात केली. कारण शिवाजी महाराज काही साधं प्रकरण नव्हतं. मग आता झालं असं की ह्या मादण्णानी जाऊन सांगितलं कुतुबशहाला की असं असं शिवाजी राजे भोसले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना तुमच्याशी मैत्री करायची आहे, तुम्हाला भेटायचं येऊ. आता असं म्हणल्यानंतर तो कुतुबशहा भयंकर घाबरला. त्याच्या समोर अफजल खानाचा कोतळा, त्याच्यानंतर त्या शाहिस्ते खानाची तुटलेली बोटं, त्याच्यानंतर त्या औरंगजेबाला झालेला सगळा मनस्ताप
आणि बलाढ्य भले भले सरदार जे होते ते पराजय त्यांचा कसा झाला, कसे कापले गेले, प्रचंड पठाण मारले गेले, हे सगळं त्याच्या समोर असं फिरायला लागलं चक्र. आणि तो घाबरून म्हणाला की मला ह्या शिवाजी राजाला भेटायचंच नाहीये, त्याला काय पाहिजे ते देऊन टाका, माझ्या अंगावरचे कपडे पण काढून मी देतो, पण त्याला काही मला तिथे भेट त्याची घ्यायची नाहीये. त्यांनी भल्या भल्या लोकांना दगाफटका करून मारले, मला मारून टाकेल असं त्याच्या मनामध्ये यायला लागलं. त्यामुळे असं सगळं आल्यानंतर त्या महादंडांनी, कारण हे महादंड अतिशय हुशार होते, त्यांना शिवाजीराजांना बरोबर ओळखून होते की जो शत्रुत्व पत्कारेल स्वराज्याशी, धर्माशी, हिंदुत्वाशी, लोकांशी, त्यांचा संहार शिवाजीराजे करतील, आणि जो शिवाजीराजांची मैत्री धरेल, त्यांना मदत करेल, त्यांना शिवाजीराजे आपल्या खांद्यावर बसवून त्यांचं संरक्षण करतील. हे अगदी नक्की ह्या मादंडांना माहिती होतं. म्हणजे सगळे दैवी गुण जे सगळे भगवान श्रीरामांमध्ये जसे होते तशाच पद्धतीने सगळं चरित्र आणि दैवी गुण हे शिवाजी महाराजांनी आत्मसात केलेलं होतं, आणि त्याप्रमाणे ते आचरत होते, म्हणजे इम्प्लिमेंट करत होते, वागत होते. हे मादंडांनी बरोबर ओळखलं होतं. त्यामुळे त्यांनी आणि महाराजांचे जे दुसरे वकील तिथे होते त्यांनी कन्व्हिन्स केलं कसं असं कुतुबशहाला की तुम्ही घाबरू नका, ही तहाची बोलणी आहेत, ही प्रेमाची बोलणी आहेत, ह्याच्यामध्ये दगाफटका नाही, महाराज अतिशय चांगले आहेत, तर तुम्ही त्यांना नक्की भेटा. आणि असं म्हणल्यानंतर तो कुतुबशाह तयार झाला. मला भेटायला तयार झाल्यानंतर महाराजांना ही बातमी पोहोचली. महाराजांना हे कळल्यानंतर महाराजांनी फौजेची तयारी करायला सुरुवात केली, आणि आता सीमोल्लंघन करायचे. सीमोल्लंघन करायचे म्हणजे सीमेचं उल्लंघन करायचे आणि दुसऱ्या प्रांतामध्ये जायचे, असे त्या काळची प्रथा होती. आणि हे कधी करायचं तर दसऱ्याला. तसा पवित्र मुहूर्त शोधून, म्हणजे राम बाप्पाचं चरित्र आपण वाचलं तर आपल्याला कळेल दसऱ्याचं सुद्धा महत्व. तर असं ते दसऱ्याचं विशेष मुहूर्त साधून सीमोल्लंघन करायचं असं महाराजांनी ठरवलं. पण हे सगळं करायच्या आधी संतांची भेट घ्यायची अशी त्यांची प्रथा होती, पद्धत होती. देवदर्शन करायचं, आशीर्वाद घ्यायचा. आणि असं म्हणून महाराजांनी मौनी बाबा म्हणून कोल्हापूर प्रांतामध्ये एक योगी होते, त्या योगींची भेट घेतली. महाराज भेटायला गेले, नतमस्तक झाले, आणि शांतपणे देवासमोर, संतांसमोर कसं उभं राहतो, आपण बडबड करत नाही, आपण इकडे तिकडे पळापळ करत नाही, आपण उगाचच काहीतरी कुठलं तरी वेडेवाकडे विचित्र विचार मनामध्ये आणत नाहीत. हात सोडून अतिशय स्थिरपणे, विनम्रपणे मान खाली करून महाराज संतांसमोर म्हणजे मौनी बाबांसमोर उभे राहिले. मौनी बाबा अखंड मौनात असायचे, शांत होते, आणि थोड्या वेळाने महाराजांच्या मस्तकावरती त्यांनी हात ठेवला, आशीर्वाद दिला, आणि हातामध्ये प्रसाद दिला. आणि महाराजांनी ती ते जे लक्षण होतं, महाराजांनी त्या प्रसादाचा स्वीकार केला. आणि त्याच्यानंतर त्यांना लक्षात आलं की असा आपल्याला आशीर्वाद मिळालाय, यश आपल्याला नक्कीच प्राप्त होईल, अशी खूण समजून महाराज दर्शन घेऊन तिथनं निघाले. आणि आता ही भली मोठी फौज घेऊन, म्हणजे महाराजांनी स्वतः बरोबर बलाढ्य सरदार घेतले होते बरं का. आणि ही नावं थोडीशी आपल्याला माहिती पाहिजेत. बालाजी आवजी, दत्ताजी पंत, सूर्याजी मालुसरे, तानाजी मालुसरेंचा भाऊ बरं का सूर्याजी मालुसरे, नेतोजी पालकर. आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की नेतोजी अफगाणिस्तानामध्ये पाठवून दिला होता त्याला त्या औरंगजेबाने, औरंगजेबाकडे जाऊन तो सामील झाला होता. आणि तिकडे त्या अफगाणिस्तानमध्ये कितीतरी वर्ष राहून जेव्हा त्याला संधी मिळाली पहिली, तेव्हा पळून परत महाराजांकडे आला. हिंदू धर्मामध्ये महाराजांनी परत त्याचा स्वीकार केला, आणि विधियुक्त स्वीकार केला, त्याचं शुद्धीकरण करून घेतलं. आणि नेतोजी पुन्हा शस्त्र घेऊन स्वराज्यासाठी लढायला आता सुसज्ज झाला होता. सर्जेराव जेधे, मानाजी मोरे, असे बलाढ्य एकापेक्षा एक स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण केलेले सरदार बरोबर घेतले. 25,000 फौज बरोबर घेतली. आणि ही सगळी फौज 6 ऑक्टोबर 1676 ह्या काळामध्ये घडलेला इतिहास आहे, दसऱ्याचा दिवस. आणि त्यावेळेस महाराज या सगळ्या फौजेसकट निघाले. आता महाराजांनी एक क्लिअर निरोप कुतुबशहाला पाठवला होता बरं का. बघा तेव्हाची पद्धत कशी होती, कुठलाही शहा आहे तो शहा म्हणजे बादशहा, बादशहा तो सर्वात मोठा, त्याचा सर्वात मोठा सन्मान केला पाहिजे, त्याचं आलेलं फरमान डोक्यावरती घेतलं पाहिजे. ते फरमान घेण्यासाठी म्हणजे इन्व्हिटेशन किंवा लेटर ते घेण्यासाठी कितीतरी कोस पायी चालून गेलं पाहिजे. आपल्या कुठलाही मिजाजमध्ये आणता कामा नाही, कुठलाही राजेशाही प्रकारमध्ये आणता कामा नाही. मग गेल्यानंतर ते डोक्यावर घेऊन त्याच्या समोर हजर झालं पाहिजे, आणि नंतर त्याला कुनीरसाद केला पाहिजे, वाकून मुजरा केला पाहिजे, नतमस्तक झाला पाहिजे.
महाराजांनी निरोप पाठवला की हे सगळं आम्हाला जमणार नाही. आम्ही आमच्या डोक्यावरती छत्रछामरे धरलेली आहेत, म्हणजे या सर्व भूमंडळाचे छत्रपती म्हणून त्यांचा जयघोष झालेला आहे, त्यांचा विधियुक्त राज्याभिषेक झालेला आहे. त्यामुळे हे असं होणार नाही. आता कुतुबशहा पण जो त्या वेळेस होता, त्यांनी पण दिलखुलासपणे कुठलाही अहंकार मध्ये न आणता ह्या ज्या अटी महाराजांनी ठेवल्या होत्या याचा स्वीकार केला. कुठलाही अहंकार त्यांनी बाळगला नाही. अहंकार बाळगण्यासारखी त्याची परिस्थिती होती का? तर ती नव्हती. पण तरी असं असलं तरी त्याच्यामध्ये ही गुड क्वालिटी होती आणि मैत्रीचा हात त्यांनीही पुढे केला. आता असं झाल्यानंतर महाराज निघाले. आता ह्या भाग्यनगरच्या वाटेवरती असताना बरं का, म्हणजे आता निघालेत. ते कुठनं निघालेत? ते पन्हाळगडावरनं उतरले. कोल्हापूरमधनं साऊथ इंडियाकडे यायला सुरुवात झाली आणि साऊथ मध्ये जसं ही भली मोठी फौज चालली होती ऑन द वे टू हैदराबाद, तर तिथे म्हणजेच भाग्यनगर, आणि तिथे ते चाललेले असताना मध्येच त्यांच्या कानावरती काही गाऱ्हाणी आली. गाऱ्हाणी म्हणजे काय? कंप्लेंट झाल्या. आता झालं काय होतं, तर या कर्नाटक प्रांतामधला बराचसा भाग आदिलशाहीमध्ये होता बरं का, आणि त्या आदिलशाहीच्या अंमलाखाली म्हणजे शासनाखाली असलेल्या भागामध्ये दोन भयंकर पठाण तिथे ते सरदार होते. तर एकाचं नाव होतं हुसेन खान मियाना आणि त्याचा भाऊ होता अब्दुल रहीम खान मियाना. आणि हे अतिशय क्रूर होते आणि त्या ठिकाणी सर्व हिंदू लोकांचं, बायका मुलांना पळवून न्यायचे, स्त्रियांवरती अत्याचार करायचे. कधी येतील यांचे सैनिक पठाण, कधी ते धाड टाकतील, कधी बायका पोरी पळवून नेतील, मुलांना उचलून नेतील, सांगता येत नव्हतं. कोणाची कधी कत्तल करतील सांगता येत नव्हतं. सगळ्यांची लुटालूट तर चाललीच होती. त्यामुळे ही सगळी लोक तिथली होती, त्यांना प्रचंड मनस्ताप चालला होता. पण हे सांगणार कोणाला? आदिलशहाकडे तर कंप्लेंट करून उपयोग नाहीये. मग ही कंप्लेंट कुठे करायची? मग त्यांना असं कळलं की हा असा सुराज्य स्थापन केलेला, रामराज्य स्थापन केलेला असा जो हा बलाढ्य शिवाजी राजा जो आहे, छत्रपती शिवाजी महाराज फौजेसकट निघालेला आहे कुतुबशहाच्या भेटीसाठी. आणि असं कळल्यानंतर यांनी धैर्य स्वतःजवळ एक अक्युमुलेट केलं आणि त्या धैर्यासहित ते जाऊन महाराजांना एकदाचे भेटले. तर काही मंडळी त्या गावातली, म्हणजे ह्या त्या मियाना असे जे पठाण होते, तो हुसेन खान आणि तो अब्दुल रहीम खान, त्याच्या शासनाखाली असलेल्या गावांमधली काही मंडळी, त्यांना ती बातमी कळली. जशी ती बातमी कळली तसं त्या पठाणांनी आपले पठाण हशम पाठवले तिकडे त्यांच्या घरावरती आणि त्यांच्या कुटुंबाला अनन्वित त्यांचे अत्याचार करायला सुरुवात केली. पण इथेही लोक येऊन महाराजांना भेटली. महाराजांनी बसून त्यांचं सर्व ऐकून घेतलं आणि महाराजांनी अखेर निश्चय केला की ह्या पठाणांचा विमोड केलाच पाहिजे, यांचं निर्दालन केलं पाहिजे. असुरांचं, शत्रूचं निर्दालन करायला लागतं. खरदूषणांचं आपण गोष्टीमध्ये जसं बघितलं, त्यांचं निर्दालन केलं, त्यांचा संहार केला, त्यांचा नायनाट केला, नाश केला. भगवान श्री कृष्णांनी तेच केलंय, भगवान श्री रामांनी तेच केलंय. त्यासाठीच ते अवतरले होते. महाराज त्यासाठीच अवतरले होते. यांना अरे रे तुझी चूक झाली का बाबा, तुला माफ करतो असं म्हणून चालत नाही. त्यांना नाशच करायला लागतो त्यांचा, कारण हे असुर प्रवृत्तीचे प्रचंड लोकांचा घात करत सतत ह्या मनोवृत्ती बाळगणारी अशी लोक आहेत. त्यांना कुठलं तरी चूक झाली का बरं तुला यावेळेस माफ करतो, पुढच्या असं करू नको, असं करून चालत नाही. तर महाराजांनी मग कोणाला आदेश दिले? तर सरसेनापती हंबीरराव मोहिते त्यांच्या बरोबर होते. हंबीररावांना आदेश दिले की हंबीरराव फौज घेऊन जा आणि त्या पठाणांवरती चालून जा. आता हंबीररावांनी आपल्या बरोबर काही फौज घेतली, खूप मोठी फौज घेतली नव्हती बरं का बरोबर, आणि हंबीरराव निघाले. आणि हंबीरराव जसे इकडनं निघाले हीच बातमी त्या पठाणांच्या गुप्तहेरांनी त्यांना पोहोचवली. आता किती फौज येते त्यांना माहिती होतं, त्यामुळे ह्या फौजेच्या जवळजवळ दुप्पट तिप्पट फौज पठाणांनी एकत्रित केली आणि पठाण पण विद्युत वेगाने तिकडनं आपली फौज घेऊन निघाले. आता ह्या दोन्ही फौजा समोरासमोर आल्या, म्हणजे ह्या कर्नाटकच्या प्रांतामध्येच तिथे एका युद्धभूमीवरती समोरासमोर आल्या. आता त्या पठाणांच्या फौजेमध्ये हत्ती, घोडदळ, पायदळ, तोफखाना, उंट असा बराच लवाजमा होता आणि हे सगळे वेगाने मराठ्यांच्या फौजेवरती, हंबीररावांच्या फौजेवरती, महाराजांच्या फौजेवरती चालून येत होते. आता बघायला गेलं तर मराठ्यांना समोर अशी मोठा म्हणजे महापूर जणू काही या पठाणांच्या फौजेचा येतोय असं दिसत होतं. एक मोठीच्या मोठी भिंत जणू आपल्या अंगावरती चालून येते. सरळ दिसते बरं का समोरासमोर, म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता, कल्पना करू शकता की काय होत असेल. ह्याच्यामध्ये ते अजिबात, पण हे दुसरं कोणी असतं जर मराठा सैन्य सोडून तर पळून सुटले असते.
कारण एवढे भले मोठे हत्ती, इतकं सगळं सैन्य, एवढे तोफखाना, हा सगळा असा विद्युत वेगाने येत आहे, धाड 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 धाड. त्याच्या त्या धुळीच्या लाटाच आणि जे लोट उठत आहेत ते इतके प्रचंड आहेत, त्याच्यामध्ये छातीमध्ये धडधड व्हायला सुरुवात झाली असती. पण समोर हंबीरराव आणि मराठे, आपले मराठे असे होते, त्यामुळे ह्यांचं मन आणि ह्यांचं मनगट म्हणजे जबरदस्त धारधार. त्यामुळे ह्या मियान खानाचा प्लॅन काय होता पठाणाचा, की तिकडनं सरळ मराठ्यांना कळायच्या आत जबरदस्त फौज सोडायची त्यांच्यावरती आणि मराठे कापून काढायचे, म्हणजे कळायच्या आत फौज संपली पाहिजे. आता हंबीररावांनी केलं उलटच, की घाबरले तर कोणी नाहीच, पण हंबीररावांनी आदेश दिले मराठी फौजेला की या पठाणाची फौज समोरनं येता दिसतीये तर त्याच्यावरती, ती जवळ यायच्या आधीच मराठी फौजेनी त्यांच्यावरती हल्ला करण्यासाठी धावा बोलला. आणि असं झाल्यानंतर तो खान आश्चर्यचकित झाला. त्याला कळायच्या आत मराठे विद्युत वेगाने चालून आले आणि पहिली फळी, दुसरी फळी, तिसरी फळी. फळी म्हणजे काय, त्याच्या प्लॅन्स केलेले असतात. म्हणजे पहिले सगळे भाले धरणारे लोक असतात, मग त्याच्या मागे ढाल आणि तलवार घेऊन असतात, त्याच्या मागे दांडपट्टा चालवणारे असतील, तर असे वेगवेगळे शस्त्र अस्त्र चालवणारे लोकांच्या फळ्या केलेल्या असतात, म्हणजे सैन्याच्या. आणि त्या सगळ्या फळ्या मोडून काढत त्या खानापर्यंत मराठ्यांची फौज येऊन पोचली. हे सगळं बघितल्यानंतर पठाणांची म्हणजे लांडगेतोड सुरू झाली. लांडगेतोड म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर हायना कसे किंवा तरस कसे जथ्याने येतात आणि फ्लॉक म्हणजे ते असे एकत्र येऊन ज्या कुठल्या जनावरावरती अटॅक करत असतात, कचाकच कचाकच त्याचा चावा घेऊन, चावा घेतात मागे जातात, परत येतात चावा घेतात मागे जातात. अशा पद्धतीने त्याला कळायच्या आत त्याचे सगळे पठाण शेजारचे पाजारचे आजूबाजूचे सपासप कापले जाऊ लागले. आता तो बिथरला आणि आपला हत्ती घेऊन तो पळून जायला लागला. आता नागोजी जेधे नावाचा एक तरुण मुलगा तिथे होता बरं का. तर हा नागोजी जेधे म्हणजे बाजी जेधेंचा मुलगा, म्हणजेच कान्होजी जेधेंचा नातू. तुम्हाला जर महाराजांचा इतिहास माहिती असेल तर बाजी जेधे आणि कान्होजी जेधेंनी प्रचंड पराक्रम केले, गाजवलेला आहे. आणि ह्या जेधे कुटुंबातलंच ही तिसरी पिढी महाराजांकडनं लढायला आली होती. त्या नागोजींनी अतिशय तरुण हे बघितलं की हत्ती पळून चाललाय, तर तो तिकडनं घोडा घेऊन त्याचा त्वेषाने निघाला आणि त्या हत्तीच्या मस्तकात त्यांनी भाला घुसवला त्याचा. आणि जसा भाला घुसवला तसा तो हत्ती बिथरला. जो वरती तो बसला होता हुसेन खान मिया, आणि त्यांनी बघितलं, त्याचं लक्ष गेलं की काय चालली आहे, काय परिस्थिती आहे, आणि त्यांनी नेम धरून बाण सोडला आणि त्या बाणाने या नागोजीच्या मस्तकाचा वेध घेतला. तो जवळजवळ कपाळामधनं जो घुसला तो मागनं बाहेर आला आणि नागोजीवरती प्रचंड प्रहार झाला आणि तो कोसळला. पण नागोजीच्या या शौर्यामुळे तो हत्ती बिथरला आणि तोवर तिकडनं हंबीरराव आणि त्याचबरोबर त्यांचे अजून सैनिक तिथे आले आणि त्यांनी त्या खानाला धरला, म्हणजे त्या हत्तीला गराडला, म्हणजे मारला. आणि खान जिवंत महाराजांच्या हंबीररावांच्या म्हणजे या ठिकाणी ताब्यात सापडला. जो हंबीररावांबरोबर दुसरा तिथे आला होता त्याचं नाव होतं धनाजी जाधव. आता हा नागोजींनी प्रचंड पराक्रम गाजवला. तसाच धनाजी अजून एक तरुण वीर होता, त्यांनी प्रचंड पराक्रम गाजवला आणि सगळ्या पठाणांची कत्तल झाली आणि प्रचंड मोठी लूट महाराजांच्या हाती लागली. 2000हून जास्त घोडे, अनेक हत्ती, उंट आणि प्रचंड साहित्य महाराजांना ह्या युद्धामध्ये मिळालं. नागोजी जेधे बाजी जेधेंच्या मांडीवरती आपल्या मुलाला ते बाजी जेधे घेऊन बसले होते आणि तिथे मांडीवरती त्याचे बाण काढला, पण नागोजी गतप्राण झाला, म्हणजे देवाघरी गेला. आणि नागोजीची तरुण बायको होती, स्त्री होती त्याची घरी, पत्नी म्हणजे, त्या तिच्याकडे ही बातमी गेली. नुकतंच लग्न झालं होतं, एकमेकांना भेटले पण नसतील ते. आणि तो निरोप घरी गेल्यानंतर तो जेधेवाडा सगळा दुःखामध्ये अतिशय बुडाला आणि त्या तरुण सुनेनी, पत्नीने त्याच्या सती जायचं ठरवलं. म्हणजे नागोजीची चिता, ज्या चितेवरती नागोजीच्या देहाला अग्नी देणार होते, त्याच चितेवरती तिच्यासाठी सदेह जिवंतपणे बसायचं त्याच अग्नीमध्ये आणि देहत्याग करायचा. अशा पद्धतीने ती पतिव्रता स्त्री पत्नी नागोजी जेध्यांची सती गेली. आणि प्रचंड मोठा एक प्रहार बाजी जेध्यांवरती झाला.
पण स्वराज्यावरती पण झाला. पण स्वराज्याला त्याच वेळेस हे बरंचसं मोठं यश पण मिळालं. आणि त्यानंतर महाराज, हे बघा बरं का, स्वराज्य आपल्याला असंच मिळालेलं नाहीये. ह्या नागोजी जेधे, बाजी जेधे, कान्होजी जेधे सारखे अनेक, हंबीरराव मोहित्यांसारखे अनेक पराक्रमी वीर होते, महाराजांसाठी, स्वराज्यासाठी, धर्मासाठी लढले आणि म्हणून स्वराज्य प्राप्त झालं. पुढे महाराज आणि ह्या सगळी फौज दादमहल म्हणजे हैदराबाद मध्ये असलेल्या त्या कुतुबशहाच्या महालात गेली. त्या महालामध्ये तहाची बोलणी झाली. आपण नुसतं इमॅजिन करू शकतो की आता गणपतीची जशी कोकणामध्ये झालेल्या उत्सवाचं जसं सांगितलं निरंजननी, आपण पुण्यामध्ये जर मिरवणूक बघितली असेल तर त्या मिरवणुकीच्या कितीतरी पट अधिक सगळं सशस्त्र सैन्य चाललेलं आहे. हत्तीवरनं बसून महाराज चाललेले आहेत, नगाडे चौघडे त्याच्यानंतर सनयांचं वादन चाललेलं आहे, ढोल वाजत आहेत, भगव्या पताका तिकडे फडकत आहेत आणि जो स्वराज्याचा सगळा लवाजमा आहे तो असा त्या भाग्यनगरमध्ये, भाग्यनगरचं भाग्य उजळत प्रवेश करत आहे. आणि त्यांना भेटायला ते दादण्णा आले आणि कुतुबशहाकडे घेऊन गेले. अनेक काही पुढे बोलणी झाली, तहाची बोलणी झाली. आपण सावकाश बघूयात त्या सगळ्या गोष्टी. कुतुबशहाची आणि महाराजांची मैत्री झाली आणि दक्षिणेचं जे राजकारण साधायचं होतं त्याचं पहिलं पाऊल यशस्वीपणे साधलं गेलं. आणि त्यानंतर महाराजांनी आपली मोहीम आता पुढे जिंजीकडे वळवली. आणि तो जो इतिहास आहे तो साधारण शेवटचा भाग आहे हा. एक किंवा दोन आपल्या अधिक स्वाध्यायांमध्ये, अजून स्वाध्यायांमध्ये महाराजांच्या चरित्राची सांगता होईल. पण हा अतिशय उज्ज्वल, अतिशय जाज्वल्य, अतिशय प्रेरणादायी असा हा सर्व स्वराज्याचा इतिहास आहे. आपल्याला माहिती असावा, आपण आनंदाने ऐकावा, सर्वांना सांगावं. इथे आपण थांबूयात. हर हर महादेव.